महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, या देशाचे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहूजी महाराज, ज्यांनी आंधळ्याला डोळं, पायऱ्याला कान, मुक्याला वाचा, गांधीला जीवदान आणि तुम्हाला मला दिलं या देशाचं सर्वोच्च असं संविधान, ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी शाहीर अमर शेखला बरोबर घेऊन मुंबईमध्ये विराट मोर्चा काढणारे आणि या मोर्चात ही भीमगर्जना करणारे की ये आजादी झूठी है और देश की जनता भूकी है असं म्हणणारे स्वतंत्र भारतातील पहिले विद्रोही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे, जी जात जी जमात रेल्वे गाडीत बसली नव्हती त्या जातीला त्या जमातीला लाल दिव्याच्या गाडीत बसवणारे वर्तमान युगातील बहुजन महापुरुष, बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी, माता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री, माता अहिल्यादेवी होळकर या बहुजन महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून या प्रभाग क्रमांक 20 च्या उमेदवार संदीप देवकाते यांना या ठिकाणी बहुजन समाज पार्टीने पुरस्कृत केलेला आहे, पाठिंबा दिलेला आहे म्हणून त्यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी ही सभा आयोजित केलेली आहे. बांधवांनो, गेल्या 2 तारखेला ही निवडणूक होणार होती, पण दादाला रडायला आलं आणि दादा रडायला लागला आणि रडीचा डाव खेळून दादानी इलेक्शन पुढे नेलं आणि पुढे नेलं. त्याला वाटलं मलिदा गँग फुटल, बारामतीकर मलिदा गँगची दादा कार्यक्रमच करणार आहेत 20 तारखेला. कारण ही जी मलिदा गँग आहे ही बारामतीकरांच्या मानगोटावर बसलेली, ही मानगोटावर बसलेले आणि ही मानगोटावर बसलेली मलिदा गँग जी आहे ही मानगोटावर न उतरवायची जबाबदारी या सर्वसामान्य बारामतीकरांनी आपल्या शिरावर घेतलेले. बहुजन समाज पार्टीचा मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे आणि माझी निवडणूक या सर्वसामान्य बारामतीकरांनी आपल्या हातात घेतलेले आहे. आमच्याकडे बारामतीचं फक्त जाहिरात आहे, फक्त जाहिरात आहे. दादा ताय मेकअप करून फोटो लावतात ते एसटीवर, हा पावडर बिवडर लावून 2-3 कसं फोटो लाईनीने लावतात. एक दाढीवाला 2 गुळगुळीत, इकडनं पावडर, इकडं असलं ती काय हे लावतात, ती लिपस्टिक सारखं असतं ती लावतात, हा ती लावून फोटो काढतात, ती एसटीवर लावतात आणि दादा बोर्ड लावतोय फ्री शिक्षण. तुम्ही ती दोघं इकडे ताई इकडे, ती बारकी पोरं इकडे शाळेत आहे ना, अरे ताई शाळेत आहे ना, हे पुढची पाठीमागच्या त्या 2 शाळेत आहे ना तू, हे इकडे या. दादा काय सांगतो, बोर्ड लावतोय दादा फ्री शिक्षण, फ्री शिक्षण. आणि इथं आहे, तू किती वेळा येत आहे इथं? थांब, तुझं नाव काय आहे? तेजस्विनी सोनवणे. तुझं नाव काय? सायली कांबळे. 11वी. कुठे ऍडमिशन? पहिलीपासून कुठे शिकली? पहिली ते 8वी नगर परिषद शाळेत आणि त्यानंतर शाळेला तू कुठे? पोद्दार इंटरनॅशनल स्कूल बारामती. तुला फुकट ऍडमिशन भेटलंय का? हो, फुकट किती पर्यंत? 8वी पर्यंत. आरटी अंतर्गत आणि घेत मोहित्याने का आम्ही आंदोलन केलं. आता पुढचं शिक्षण आहे ते फुकट भेटतंय का ऍडमिशन? नर्सरीचं ऍडमिशन भेटतं का बारामतीत फुकट? नाही. अरे हे समोरच आहे दादा, इथं ऍडमिशनच भेटत नाही, कुठलं बोर्ड लावतोय? ही पोरं सांगतात, ही बारकी बारकी पोरं यांना ज्यांना शाळा शिकवायचंय आणि ह्या तर पुरी आहेत आणि ह्या पुरींना फुकट शिक्षण द्यायचं तुम्ही कायदा केलाय. तुम्ही महाराष्ट्राच्या विधानमंडळात तुम्ही कायदा केलेला आहे. यांना ऍडमिशन, तुला 12वीला ऍडमिशनला पैसे गेले का नाही? 11वीला गेलं का नाही? समोर सांगते. त्याच्यामुळे लबाड दादा, लबाड बोलायचंच नाही. आता सगळा हिशोब रस्त्यावरच होईल. ही पोरं समोरच आहेत ना. शिक्षण बारामतीत आहे का फुकट कुणाला? अजिबात नाही. नर्सरीला टाकायचं म्हणलं तर त्या पोराला फी किती आहे? 15,000च्या पुढे आहे आणि त्याच्यात बी दलित आणि मुसलमानांना हुडकून बाजूला करतात का नाही? बाबी करतात. दलिताला आणि मुसलमानाला या देशात फक्त मार खायला ठेवलंय.
महाराज खात्यात दोघं बी मुसलमानांनी काय घालायचं आणि काय नाही ही शिकवतात आणि दादा त्यांच्या बरं आहे आणि तुम्ही बी येऊन त्या दादा बरं आहे. अल्लाह तालानी तुम्हाला कुराणे शरीफ मध्ये काय सांगितलंय? काय सांगितलंय? अल्लाह तालाचा फरमान आहे मजलूमों के साथ रहो जालिमों के खिलाफ. मग बारामतीत मजलूम कोण आहे? काळूराम चौधरी आहे. तुम्हाला ह्या वेळेस कुणाचाच ऐकायचं नाही, तुम्हाला फक्त अल्लाह तालाच ऐकायचंय. काय काम करणार नाही संदीप? संदीप तुमच्या आणि माझ्यात ना आलेला आहे. संदीप तुमच्या माझ्या बरोबर लहानाचा मोठा झालाय. जो सटवाजी नगर मधनं उभा आहे, आडनाव त्याचं देवकत आहे, पण लहानाचा मोठा आंबेडकरी चळवळीत झालेला आहे. आणि ह्या बारामतीतल्या हातगाडीवाले असतील, पतारीवाले असतील, यांच्यासाठी सातत्याने लढणारा आवाज तुमचा काळूराम चौधरी. मी मुख्य बारामतीकरांचा आवाज आहे म्हणून बोलतोय आणि छाती ठोकपणे सांगतोय, छाती ठोकून सांगतोय. ह्या जी लाईट लावल्यात ना रस्त्याला, ह्या रस्त्यावरच्या लाईटीची देखभाल करण्याचं महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे. 40 लाख रुपये महिना घेते ती मलिदा गँगवाली आणि काही खांबाव तोडून देखभाल करते तोय. सगळी लूटमार आहे. 1,45 लाख रुपयाचा कचरा उचलाय तर टेंडर या नगर परिषद मध्ये आहे आणि दोघच वाटून घेतात आणि तिसरा वाटाकरी सहयोगवर आहे. तुमच्या माझं काय काय बाई? काहीच नाही. तुमच्या माझ्या वाटणीला फक्त अवहेलना आहे, अपमान आहे. निवडणूक आहे म्हणून तुमच्या माझ्या दारात येतात आणि ती बी आली सटवाजी नगर मध्ये फिरत असतील किंवा मुस्लिम बहुल एरिया असतील. ही जी मली देवाली येतात ना फिरायला, नाकाला रुमाल लावतात का नाही? आता तोंड बळत त्यांना सर्दी झाली वय. अरे तुम्ही आमच्या ह्याच्यात मतासाठी येताय म्हणून तोंड दाबून येत आहे. तुम्ही आमच्याकडे येताय येत तर जबरदस्तीने येताय. बाबासाहेबांनी तुम्हाला मला जर मताचा अधिकार दिला नसता तर ही लोक तुमच्या माझ्या दारात आली नसती. आता परवा दिवशी दादा आहे, 3 दिवस बारामतीत दादा आहे. दादाचं मतदान काय बारामतीत नाही, पण दादा बारामतीकरांवर दहशत दादागिरी करायसाठी 3 दिवस थांबणार आहे. आणि काय करणार आहे? दादा ढोल वाजवतोय, ती ताई ढोल वाजवतोय. काय विकास केलाय, विकास केलाय, विकास केला. अरे पार्थंजय माहित आहे विकास कुठं आहे ते दाखवा तरी. विकास केला, रस्ते बारीक केले तर फुटपाथ मोठं केलंय. आता त्या रस्त्यावरती काय आपण झोपू शकतो का? जेवू शकतो का? गरीब माणूस बारामतीकर जेवल का? पण झोपू शकतो का रस्त्यावर? आणि जर झोपला तरी मलिदा गँगचा सलमान खान सोडणार आहे का? त्याच्यामुळं ती फुटपाथ मोठं करून त्याच्यावर काय केलं यांनी? गाळा उभा केल्यात. बघताय ना तुम्ही या माडीशी जाताना कॅनेलच्या कडानी गाळा उभा केल्यात आणि ती गाळ 6 लाखाच्या वर बुडीत भांडवलावरती दिल्यात. आणि ते कुणाला दिल्यात? 25 गाळं तर मलिदा गँगच्या एका माणसाने घेतल्यात. मत तुला बॅ कशी चालतात? तुला आमचं गाडं चांगलं दिसा नाही तर मग तुला मत कशी काय आमची द्यायची? आम्ही दादाला आरकार बोलतोय कारण दादा माझा थोरला भाऊ आहे. म्हणून माझ्या नगराध्यक्ष पदाची जी मशीन आहे याचा कलर बी गुलाबी आहे. दादाचं जॅकेट गुलाबी होतं का नाही? आता घालतच नाही दादा जोक. उद्या आल्यावर कोणीतरी सांगा दादाला गुलाबी जॅकेट घालून सभा कर म्हणून. या गुलाबी मतपत्रिकेवरती 5 नंबरला हत्ती आहे. 5 नंबरला हत्ती सगळ्यात मोठा चित्र आहे. हत्ती सगळ्यात मोठा तुम्हाला त्या बॅलेट बॉक्स वर दिसणार आहे आणि हत्ती खाली बसला तरी गाढवापेक्षा मोठा दिसणार आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या 20 तारखेला तुम्हाला गुलाबी मतपत्रिकेवरती 5 नंबरला हत्ती आहे. हत्ती समोरलं बटन दाबायचंय आणि निळ्या मतपत्रिकेवरती नाही पांढऱ्या मतपत्रिकेवरती 6 नंबरला कॅमेरा आहे. या मलिदा गँगच्या भ्रष्टाचाराचा व्हिडिओ शूटिंग आणि फोटो त्याच कॅमेऱ्यात काढायचा आहे. या देवखात्याचा जो कॅमेरा आहे. आणि या व्यवस्थेमध्ये म्हणजे इथल्या ज्या बारामतीतल्या ज्या सुख सुविधा आहे, काही सुख सुविधा नाही. काय तुम्हाला आपल्याला दलितांना मुसलमानांना कुठं जावं लागतं? गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये. आता तुम्ही मी सांगतो म्हणून जावा, उद्या जायचं म्हणायचं डायलिसिस करायचंय.
याचा नंबर देतात महिन्यानी ये. आता महिन्यानी ती पेशंट जगणार आहे वय डायलिसिस वाले. 75 वर्ष झालं ते शौचालय बघा आता काय आहे. 75 वर्ष देशाला स्वातंत्र्य होऊन झालंय आणि सुलभ शौचालय या सटवाजीनगर मध्ये स्वच्छता घर नाही. दादा नदीला 97 लाख रुपयाचं संडास बांधतोय. संडास बांधलंय दादानी 97 लाख रुपयाचं या नदीला. आता त्या संडासात काही शिअरीतने हत्यात होय. अरे 97 लाख रुपयाचं संडास आणि हे विकास होय. आणि मी ज्या वेळेस माझ्या वचननाम्यात सांगितलं की मागेल त्याला 1 BHK, दादा डोकं हाणून घेतोय. बघितलं ना माझी चर्चा केली सभेत. डोकं हाणून घेतोय दादा. आणि मग दादा तुम्ही मागेल त्याला विहीर देताय, मागेल त्याला ताडपत्री देता, मागेल त्याला ती चक्की देताय, मागेल त्याला गाय गोटा देताय, मागेल त्याला कोंबड्याचा ती पोल्ट्री देताय. मी का देऊ शकत नाही? म्हणजे तुमचा तुलता देश महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता म्हणून तुम्ही देताय आणि माझा बाप या मंडईत हमाल होता म्हणून मी देऊ शकत नाही वय. तुम्हाला फक्त माझा बाप मंडईत हमाली करणारा माहित असेल, पण माझ्या बापाचा बाप आणि माझा बाप माझ्या पुरीचा बाप बाबासाहेब आंबेडकर या देशाचं संविधान लिहिलेलं आहे आणि त्या बाबासाहेबांची औलाद आहे. का देऊ शकत नाही? आई जी देऊ शकतो हायच्या जागेवर देऊ शकतो. तुम्हाला फक्त नगराध्यक्ष मला करायचंय. 3 लाख रुपये मोदीच आहेत प्रधानमंत्री आवास योजना, 2.5 लाख रुपये रमाई घरकुल योजनेचं फडणवीस आहेत, 5.5 झालं. 2.5 लाख रुपये मी तुम्हाला CSR फंड नगर परिषदेच्या फंडातनं देणार आणि 2 लाख रुपये तुम्हाला बिनव्याजी कर्ज देणार. 10 लाख रुपये होत्यात. आता 1 BHK किती स्क्वेअर फुटाचा होईल? 500. मी 600चा देणार. हा हिशोब आहे ना साधा. त्या योजना आहेत दादा आणि तुमच्याच आहेत. तुमच्या तिघांचं फोटो लावलेलं बघितलं आम्ही ST वर. नटून तुम्ही फोटो काढताय आणि मी म्हणलं की म्हणतोय कसा देणार. 40 करोडचं बजेट आहे, मग 64 करोडचं तू वाचनालय कसा बांधतो? 97 लाख रुपयाचा संडास त्याच नगर परिषदेने बांधलंय तर ते देऊ शकतो. आता मी दुसरी योजना वचननाम्यात काय सांगितलंय की ज्या सोसायटी जी घर आपल्या घरावरती सोलर पॅनल बसवत्याल, योजना आहे मोदीची, आणि वॉटर हार्वेस्टिंगची योजना राबवत्याल, त्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक महिला भगिनीला इलेक्ट्रॉनिक स्कूटी देईल. आता ह्याच्यात काय आहे? ह्याच्यात काय अवघड आहे त्याचं? 15 वर्षापूर्वी गुलाबी सायकल वाटले होते ताईनी. वाटले होते का नाही गुलाबी सायकल? ताईनी ज्यावेळी सायकली वाटल्या किती चर्चा झाली. आता ताईने काही ती 113 करोडची वांगी विकली होती, त्याच्यात पैसे लावलं होतं वय. ताईने बी CSR फंडातलं पैसे लावलं होतं. इकडं ताईला आल्या ताई या नाही बी ताई दादालाच मदत करती. नुसतं आपल्याला दाखवतात भांडण नाही. भांडण नाही, एकाच बापाच्या अवलाद आहेत. एक चौथीचा आहे एक मावशीचा आहे. मग CSR फंडातनं ताई 15 वर्षापूर्वी सायकल वाटत असेल तर काळूराम चौधरी निळी स्कूटी का नाही वाटणार? हिरवी वाटील, बगवी वाटील, पिवळी वाटील, गुलाबी नाही वाटणार. जॅकेटच घालू देणार नाही आता दादाला गुलाबी. माझ्या हत्तीचा कलर आलाय गुलाबी. मग तुम्ही देऊ शकता तर मी का देऊ शकत नाही? मी पण ती देणार आहे. आता बघा 10 रुपयात मी सांगितलंय की 10 ठिकाणी बारामतीत जी आपली काबाड कष्ट करणारी लोक आहेत त्यांना सकाळचं कामाला जावं लागतं. मग 10 रुपयात 10 ठिकाणी पोटभर जेवण कसा देऊ शकत नाही? दादा त्या मंडईला काय भीक लागली होय त्या मार्केट कमिटीला? बारामतीत फक्त शिवभोजन थाळी 10 रुपयात एका ठिकाणी आहे मंडईत. तिकडे निलाव होतो ना मार्केटला, तिथं आहे का नाही? मग तिथं तू करतोय तर मी तिथं काय करायचं म्हणलं होणार नाही होय. कथा होत नाही. बघतो की मोदीला बी बघून फडणवीसला बी बघू. तुम्ही मताचं दे मला. तुम्हाला फक्त 20 तारखेला हाती समोरलं बटन दाबायचंय, कॅमेऱ्या समोरलं बटन दाबायचंय. बाकी तर माझ्या सोपवा. पहिल्या 100 दिवसात ही जी बारामती वाढती, या बारामतीत या मलिदा गँगच्या बिल्डरांनी बेकायदेशीर इमारती उभा केल्यात. जिथं दलितांना फ्लॅट दिला जात नाही, जिथं मुसलमानांना फ्लॅट देत नाही. आणि खरं आहे, मी बोलतोय ती मी बरं बोलणार नाही, खरंच बोलणार. ऐकायचं असलं तर ऐकायचं. तुम्हाला जर दादाला हे करायचं असेल तर माझं काही म्हणणं नाही. तुम्हाला मार खायची सवय लागली तर खावा. टिपू सुलतानची जयंती काढू देत नव्हती का नाही?
मग तुमच्या लढाईच्या तुमच्या अगोदर तुमच्याकडे येणारी गोळी जर घ्यायला काळूराम चौधरी तयार असेल तर तुम्हाला तर फक्त 1 सेकंद बटन दाबायचंय, आतमध्ये जायचं. आतमध्ये जायचं. 2 मशीन असतील, 2 मशीनवर एक गुलाबी असेल त्याच्यावर 5 नंबरला हत्ती आहे, दुसरी जी पांढरी आहे त्याच्यावर 6 नंबरला कॅमेरा आहे. बाहेर येऊन तुम्ही आपलं त्यांना मलिदावाल्यांना तीच सांगायचं तुमचाच कार्यक्रम केलेला आहे, हे तुला उद्या कळल. हे म्हणायचं नाही उद्या कळल, की त्याला कळलच. पण बारामतीकरांनी ही आलेली संधी आता सोडायची नाही. कारण वारंवार या संध्या येतात आणि हे काय करतात, पैसे वाटतात आणि दादा ताई म्हणते आम्ही विकास केलाय. आणि मग विकास केलाय तर मताला पैसे का देत आहे? ह्यांचा जर विकास झाला असेल, तुमचा जर विकास झाला असेल, अजिबात मला मत देऊ नका, आजी दादालाच द्या तुमचा विकास झाला असेल तर. पण तुमचा विकास झालेलाच नाही, तुमचा पार्क झालाय. 500 रुपयात 1800 करोड महारवतनाची जागा यो ह्याच्या लेखाला देतोय आणि मग तुम्ही मला झोपडपट्टी मुक्त करायचंय. मी म्हणलं ना 1 BHK देतोय तर चेष्टा करतोय माझी. मी म्हणल्यावरच चेष्टा होय. आणि मग तुम्ही जी पत्रक काढलंय त्याच्यात तुम्हीच म्हणताय की मी बारामती झोपडपट्टी मुक्त करणार आहे. मग मुक्त काय करणार आहे? झोपडपट्टी मुक्त करणार म्हणजे नेमकं काय करणार आहे? आम्हाला हितनं हाकलून देऊन काय पार्कच्या नावावर करतो का आमच्या जमिनी? पलीकडली तर घेतली, महालीकडली बी. पण जोपर्यंत काळूराम चौधरी बहुजन समाज पार्टी निळा झेंडा आहे तोपर्यंत बारामतीकरांनी भ्यायची काय गरज नाही. काही करू शकत नाही. बोलू शकतात, दम देऊ शकतात, जागेवरती आरक्षण टाकू, आम्हाला जागाच नाही, आम्ही अतिक्रमण मध्ये आहे. आणि अशी परिस्थिती झाली. सोनवण्यांची तर अशी बेकारी करून ठेवली यांनी. विशाल सोनवण्यांच्या जमिनीवर ह्यांची थिरी आणि आपलीच मोरीन मुतायला चोरी झाली. आज जमिनी आमच्या, सगळं आमचं. महारवतनाच्या जागेवर बस स्टँड आणि ती बस स्टँड म्हणतात एअरपोर्ट सारखं, ही म्हणतासारखं बनवलंय. मग बारामतीला फर्स्ट क्लास बनवून बारामतीकरांना काही थर्ड क्लास बनवतो का दादा? बारामती तुझी फर्स्ट क्लास आणि बारामती का थर्ड क्लास? कसं काय? पैसे देऊन तो आम्हाला थर्ड क्लास बनवतोय नाही तर काय? पण जी बाबासाहेबांनी 4 लेकरं मारून तुम्हाला आणि मला जो मताचा अधिकार दिलाय, त्या मताचा अधिकार दिलाय म्हणून तुम्हाला इकायला काहीतरी भेटतंय, मत ऐकताय. आता तर माझ्यामुळे त्यांच्यावर काय वेळ आली. 500 रुपये देऊन मग प्रचाराला माणसं नेतात का नाही? खरं सांगायचं, बाबासाहेबांची शपथ, तुम्हाला अल्लाची शपथ आहे, 500 रुपये देऊन नेतात का नाही? मग विकास केला तर माणसं काय नाही तुमच्या बरोबर, तुम्हाला पैसे देऊन न्यावे लागतात. हे यांना ह्याच्यातल्या एकाला बी पैसे दिलेला नाही. हे ऐकायला आलेले आहेत. कारण मी खरं बोलतोय. मी बरं बोलणारच नाही, मी खरंच बोलणार. इथला जो विकास आहे तो विकास फक्त ठराविक लोकांचा होतोय, मलिदाग्यांचा होतोय. सर्वसामान्य बारामतीकरांचं काय होत नाही. वजन वाटलं चाललंय. आम्हाला शिक्षण नाही, आम्हाला आरोग्याची, नगर परिषदेचं एक बी हॉस्पिटल नाही. नगर परिषदेच्या शाळा यांनी बंद केल्यात आणि ती एकच उर्दू शाळा तिथं चालू केली. आणि ती बी कधी केली माहिती आहे का बाई? जेव्हा बहुजन समाज पार्टीचे बहुमतात 2007ला सरकार आलं तेव्हा उर्दू शाळेला वजीफा देण्याचं काम जर कुणी केलं असेल या देशात तर ती बहुजन समाज पार्टीनं केलेलं आहे. बहन कुमारी मायावतीजीनं केलेलं आहे. त्या उर्दू शिक्षकांना सरकारी नोकरीत कायम करायचं काम कुणी केलं असेल तर ती बहुजन समाज पार्टीने बहन कुमारी मायावतीजीनं केलेलं आहे. आणि मग यांनी इकडं एक शाळा काढली. आणि मी ज्या वेळेस म्हणलो की CBSE बोर्डाच्या शाळा चालू करणार तेव्हा मलिदाग्यांचा उमेदवार म्हणतोय मी तिथं शाळा चालू करतोय आता लगेच. ती तिथली राहून दे बाबा, आधी विद्या प्रतिष्ठान आहे ती सरकारी करा, तिथं फुकट दे. मग मी उभा राहत नाही आणि माझा पक्ष उभा राहणार नाही. तुझं की सगळं मी बी तुझा प्रचार करतो. पण विद्या प्रतिष्ठान फुकट करणं या पोरांना. तुम्हाला पैसे लागतात का नाही रे फीला? कुठं आणणार आहे बापा? आई बापांना सांगायचं गाड्याला मत देत नाही. आता जर जो पैसे घेतोय तर अजिबात मत नाही. आणि आमच्या पोरांना शिकायला पैसे लागतात आणि तुम्ही म्हणताय आता करतो. तुमची करायची कसब्यात ती शाळा आहे का नाही? शाळा ती मराठी शाळा काय त्या शाळेचं नाव आहे? हा नाही, दोंडी बाबाची सातव ना, कारभाऱ्यांच्या नावाने यायची सातव शाळा. मग सातव शाळा फुकट करावी सगळ्यांना. आता निवडणूक आहे म्हणून करणार बाई. ते मी म्हणल्यानंतर म्हणतात कर आणि मी करणार आहे. तुम्ही काहीच करणार नाही. तुम्ही 6 लाख रुपयाचा एक स्पीड ब्रेकर बांधणार आहे.
तुम्ही 97 लाख रुपयाचा संडास बांधणार आहे आणि तुम्ही 64 करोड रुपयाचं वाचनालय बांधणार आहे. दुसरं काय केलं यांनी? काहीच नाही केलेलं. त्या कॅनेलवर दगड लावलेत ना, सुशोभीकरण केलंय. जो एक दगड त्याची किंमत किती काढली माहितीये का बिल? 830 रुपये. 830. आणि जर अजित दादा मी खोटं बोलत असेल तर तक्रार द्या माझ्या विरोधात, मला टायर मध्ये घालायला लावा. पण तुम्ही बिल 830 रुपयाचं काढलंय. आणि तो बी जो ठेकेदार आहे तो एक बी हितला वडार समाजाचा नाही. आमचा कामगार वडार समाजाचा आहे, ज्याला 500 रुपये रोजाने ते दगड घालवलाय. आणि त्याचं बिल खाणारा मलिदा खाणारा जो मलिदेवरचा मलंग आहे, या मलंगांना आता घरचा रस्ता दाखवायचा आहे. त्या ना ही मलिदेवरचं ही 2 मलंग, ही आर्किटेक्टला आणि इंजिनियरला सांगायला अजितदादांना MA वाली दोघं ठेवल्यात. माहित आहे ना तुम्हाला? कळतंय मी कोणाला म्हणतोय ते. आणि मग ही मलिदेवरचं जी 2 मलंग आहेत, या मलंगांना बारामतीकरांनी आता 20 तारखेला धडा शिकवायचा आहे. ही तुमच्या आणि माझ्या लेकरा बाळाचं काय बघत नाहीत. अहो खाजगी दवाखान्यात आम्ही जर हॉस्पिटलमध्ये गेलं, पहिला डॉक्टर टोपी बघूनच सांगतो ती आडवाज भरा म्हणतो का नाही, लगेच म्हणतो भरा ती डिपॉझिट. आणि समजा नेता नेता कुणाला बी आता आपण बघतो आपले शेजार पाजारी आपल्या गल्लीत एखाद्याला अटॅक आला ना, आपण नेला ती इंजेक्शन द्यावं लागतं. 40,000 रुपये म्हणतात, पण किती पैशाचं म्हणतात. आणि समजा ती घरीच गेलेला असेल, तिथं नेलं आपण आणि पेशंट आपलं 2-4 तासांनी जर गेलं, बिल भरल्याशिवाय डॉक्टर डेड बॉडीत देत नाही. कितीतरी याला मी डॉक्टरांना शिवाय दिल्यात जाऊन, किती तर मीच दिल्यात. डॉक्टरांची ताकद होत नाही माझी तक्रार द्यायची. पण ही खरं आहे का नाही सांगा. खरं असेल तर मला मत द्या, खोटं बोलत असेल तर अजिबात मत देऊ नका. हे सगळं तुमच्या देखत घडतंय. तुम्ही डोळ्याने बघताय, कानाने ऐकताय. फक्त तुमचं तोंड उघडा नाही, तुमचं बारामतीकरांचं तोंड उघडा नाही, म्हणून काळूराम चौधरीचं तोंड चालू आहे. कारण ही मुक्या बारामतीकरांचा आवाज आहे. लोकसभेला ताईला दिलं का नाही, विधानसभेला दादाला दिलं का नाही. आता दादा बी निवडणुकीला उभा नाही, ताई बी नाही. आता आहे काळूराम चौधरी मलिदावाली. मग आता बारामतीकरांनी ठरवलेलं आहे यंदा चुपचाप हातीछाप. आता आज मी तुम्हाला सांगतो, मला आज राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भेटले, त्यांचा लय जीव आहे पवार साहेबावर दादावर, पण मलिदा यांच्या विरोधात आहे. मला म्हणली अध्यक्ष तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहे. अरे मी म्हणलं तुम्ही तर घड्याळाचा प्रचार करताय. ती म्हणले राव आम्ही घोषणा बनवली. म्हणलं काय घोषणा आहे? दादाचा साहेबाचा कार्यकर्त्यांनी घोषणा काय बनवली? पत्तर रखलो छाती पर, बटन दबेगा हाती पर. काळजावर दगड ठेवून आम्ही हत्तीची बटणं दाबणार आहे. दुसरी घोषणा काय बनवली? जाती पर ना पाती पर, बटन दबेगा हाती पर. जात बी बघायची नाही, धर्म बघायचा नाही. जाती ह्या जनावरांच्यात असतात, माणसांच्यात नसतात. जनावरांची टॉयलेट बघून तुम्ही ओळखू शकता ही कुठल्या जनावरांची आहे. शिर्डीच्या लेंड्या ओळखू येतात, कोंबडीचा गु ओळखू येतो, डुकराचा, उंटाचा, सगळ्याचा वेगवेगळा असतो. 20 जातीची 20 माणसं तिकडे परसाला न्यायची तिकडं, आणि सिओल आणि प्रांत साहेबाला बोलवायचं. आणि आता ओळख म्हणायचं, मराठा कुठला हागलाय, धनगर कुठला, माळी कुठला, ओळखतील का? ओळखू शकत नाही. म्हणून आपल्याला फोडून आपल्यावरती राज्य करून आपल्यालाच लुटायचं कामासाठी यांनी या जाती तयार केलेले आहेत. त्याच्यामुळे कोणी जातीचा धर्माचा विचार करायचा नाही, अजिबात करायचा नाही. आणि मी तर बारामतीतील मुस्लिम समाजाला जाहीर आव्हान करील, त्या वेशीवरचं जी मारुती आहेत हे आपल्या गावचं मारुती आहेत, आणि त्या मारुतीचं मंदिर दादाला पाडायचंय. पण तो मारुती माझ्या स्वप्नात आलता, त्या वेशीवरचा तेल्याचा. आणि त्या मारुतीने मला सांगितलंय, काळूराम मला हलवू देऊ नका, तुला मी बचावतो. मला हलवून देऊ नका, तुला मी बचावतो. आणि ह्यांना तू निरोप तसा त्यांना दी. कारण कनेरीचा मारुती आता कन्फ्युज आहे. मोठ्या साहेबाला आशीर्वाद देऊ का बारक्याला? त्याच्यामुळे कनेरीचा मारुती म्हणतो यंदा मला माफ करा, ती वेशीच्या आतमध्ये तुमचं तुम्ही बघा. आणि वेशीवरच्या मारुतीने आशीर्वाद दिलाय काळूरामला. त्यामुळं मुस्लिम असतील, दलित असतील, आपल्या सगळ्या बारामतीकरांनी त्या मंदिराला उठवू देत नाही. पलीकडची जे रुपी बँक आहे माहित आहे ना, त्या रुपी बँक बुडलेले, त्याच्या पाठीमागे नगर परिषदेचं वाचनालय आहे.
आता दादानी 64 करोडचं इथं वाचनालय बांधलंय, म्हणजे त्याचा उपयोग आहे का? नाही. मग ती बिल्डिंग पलीकडची पाडायची, रस्ता पलीकडनं मारवाड पेटला नाही, आता हिकडनं एक मध्ये द्यावा राहील. आणि ती गावचा आहे, ती धर्माचा काही संबंध नाही त्यात, जो आपल्या गावचा आहे. आणि ती वेशीवरचा मारुती आहे, त्याच्यामुळे त्या मारुतीच्या मंदिरासाठी सगळ्या बारामतीकरांना आपल्याला रस्त्यावर उतरावं लागलंय. काल बी मारुती माझ्या सपनात आलता, मारुतीने सांगितलंय मला पुढच्या महिन्यात दादाचा कार्यक्रम आहे, राजीनामा द्यावा लागणार आहे. मारुतीने सांगितलंय, तेलेचा मारुती जे आहे ना त्यांनी सांगितलंय मला. आणि नुसतं ती उठवायची चर्चा केली तर पोर अडचणीत आलंय. कशाला उगत त्या देवाच्या नादाला लागतोय दादा? येरवड्याला जावं लागेल. काय वाटेल ती करतात, वाटेल ती त्यांच्या मनाने चाललंय. काय हिरवं लावलंय काढा, ती हिरवं लावलंय ही बी बघवत नाही. रस्त्याच्या कडेला गाड्या बघवाना, तिथं पलीकडे होलार समाजाचे लोक बसतात भिगवण चौकात. आमचे एसटी समाजाचे आहेत ते आपलं त्या चपल्यांचं काम त्या. आता ती मी लहानपणापासून तुम्हाला माहित आहे कुठं करतात ती. आणि दादाला चांगलं दिसा नाही ती. पोलिस लावली दादाने, त्यांना उठवायला लागला. नेमका मी तिथं होतो, मी आपलं त्या शारदा प्रांगांच्या इथं होतो. जरा पोलिस 2-4 तिथं त्याच्यापाशी आले होते. थोडा कालवा करायला लागला. मी 30 वर्ष झालं, मी 40 वर्ष झालं इथंच बसतोय, मी कुठं जाणार, माझं घर कसं चालणार, माझी लेकरं बाळ उपाशी मारत्याल. आणि पोलिस काय ऐकणार नाही, ती दादाने सांगितलंय उठ. मग तेवढ्यात मी गेलो तिथं. मी त्या पोलिसांना विचारलं कोणी सांगितलंय. आता मला बघितलं होतं दादा काय सांगा ना. नाही म्हणला वरनं आलंय. मग ज्या वरनं आलंय ना त्या वरच्याला इथं बोलव म्हणलं, मग काढतो. एकीकडे महाराष्ट्र सरकार त्यांना त्या गटाईवाल्यांना अर्थसहाय्य देत आहे आणि दुसरीकडे तुम्ही बारामतीत उठवणार. हे काय बरोबर आहे का? बारामतीकरांनी जगायचं नाही. आणि तुम्ही काय करताय तर तुम्ही फक्त सुशोभीकरण करताय. पर्यटन स्थळ बघायला आता काय आहे बारामतीत येऊन काय मलिदेवाल्यांची तोंड बघायची का? त्याच्यामुळे सुशोभीकरण केलंय. आता त्या सुशोभीकरणाच्या इथं मी बारामतीकरांना जिथं जिथं दादानी पैसे खर्च केल्यात तिथं हातगाड्या लावायच्या. ती बी अमेरिकेच्या धर्तीवर. आपण जय पवारला नाही तर पार्थ पवारच्याच हस्ते उद्घाटन करू. दोघांना एकदाच बोलवू. ते आता आपली सून आहे बारामतीकरांची सूनच आहे, लग्न झालंय तर तिघांना बोलवू आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन करू. पण धंदा आमचा राहते. बारामतीकर नदीला, आता नदीला दोन्ही साईडला खाऊगल्ली होऊ शकते का नाही? होऊ शकते ना. आम्हाला आमचा रोजगार, मी या आंबेडकर पुतळ्यापासून खाली वाबळे हॉस्पिटल पर्यंत दोन्ही साईडला फॅशन ट्रीट उभा करायचंय आपल्याला. फॅशन ट्रीट 1000 रुपयात गाळा देणार मी. लाखापर्यंत आणणारच नाही. 1000 रुपयात बारामतीकर असेल त्याला प्रत्येक कुटुंबाला एक गाळा. नवरा जर कामाला जात असेल तर बायको तिथं जाणार की दुकान लावल आणि तिचा व्यवसाय करेल. हे टिकली जाई ना, टिकली लावतो. टिकलीचं पाकिट तुम्ही 5 रुपयाला घेता, ते टिकलीचं पाकिट 50 पैशाला भेटतं. ही जी स्वेटर आहे ना, ही स्वेटर आपल्याला इथं 500-700 रुपयाला भेटतो. होलसेल मध्ये ही 100-125 रुपयाला भेटतो. चप्पल काय मागेल त्याचं मार्केट आपल्याला रोडवर करावं लागेल. आता तुमच्याकडे आणि माझ्याकडे काही शोरूम उभा करायला आहे का? काय आपल्या जमिनीत अगोदरच खाल्ली येताना आपल्या जमिनीवर ह्यांचं शोरूम आहे. आपण कुठं व्यवसाय करणार? आपण व्यवसाय रस्त्यावर करणार. आणि तो आम्हाला भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे. तो अधिकार कुणाचा बाप फिरवून घेऊ शकत नाही. आणि जोपर्यंत काळूराम चौधरी आहे तोपर्यंत बारामती नगर परिषदेला एक बी गाडा हलवू देणार नाही. ते हॉकर कमिटीचा गॅजेटेड सदस्य मी आहे, त्याच्यात माझ्या बरोबर 7 जण आहेत. आता काय जो विकास चाललाय ह्या विकासामध्ये हॉकर झोन का करत नाही? ती मी करणार आहे. त्याला करायचंच नाही. त्यांना काय की फक्त आपल्याला उल्लू बनवायचं काम चाललेलं आहे. तर बारामतीकरांना मी विनंती करेल की येणाऱ्या 20 तारखेला कुठल्या बी परिस्थितीत उल्लू बनायचं नाही. ह्या तुमच्या प्रभागामध्ये 20 नंबर मध्ये आपला संदीप देवकाते उभा एक कॅमेरा लक्षात ठेवायचा आहे. 6 नंबरला कॅमेरा आहे आणि नगराध्यक्ष पदाला 5 नंबरला हत्या आहे. आणि काय मत प्रभाग 14 मधली इथं आल्यात. 14 मधली काही लोकांची नावं सटवाजी नगरची 14 मध्ये आल्यात. तर 14 नंबर मध्ये माझी पोरगी संघमित्रा काळूराम चौधरी उभा आहे. माझी पोरगी दिल्लीला वकिली करते. वकिलीचं शिक्षण कलेक्टरची आणि जेटच्या तयारीला तिथेच आहे. मी समाजासाठी तिला आणली. मला
नगरसेवक नाही, ती कलेक्टर होणार आहे, जज होईल, पण नगरसेवक बनवायला मी का उभा केली? चांगली लोकच पुढे येणार, चांगली लोक निवडणूक लढवायलाच पुढे येणार. ती माझ्या बघतात, ती लांबच थांबतात, नको म्हणतात ही बेकार आहे. पण ही बेकार नाही, ही मुक्तीचं साधन आहे. आणि म्हणून मी माझ्या पुरीला निवडणुकीला उभा केली. तर तिचा 3 नंबरला पांढरा हत्ती आहे, प्रभाग क्रमांक 14 मध्ये. येणाऱ्या 20 तारखेला हत्ती आणि ह्या प्रभागामध्ये आपला कॅमेरा, जो बारामतीतला भ्रष्टाचार दाखवणारा कॅमेरा आहे. आणि संदीप देवकाते तुमच्या आणि माझ्या बरोबर लहानाचा मोठा झालेला आहे. देवकातेला संदीप देवकातेला नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून पाठवायचंय, मला नगराध्यक्ष म्हणून पाठवायचंय. तुम्ही येणाऱ्या 20 तारखेला इमाने एतबाराने मतदान करताल आणि मला आणि संदीपला, आमच्या सगळ्या उमेदवारांना आपली सेवा करण्याची संधी देताल, हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला आणि माझं मनोगत आपण ऐकलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि मला दुसरी सभा आहे, मी आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत, खुदा हाफिज, जय श्रीराम.